रेशन कार्ड, मग ते पिवळं रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना यापैकी कोणतं रेशन कार्ड आहे तुमच्याकडे? कोणतं का असेना, पण 1 जुलैपासून लागू करण्यात येणारे नियम नाही पाळले तर मग एकतर धान्य मिळणार नाही किंवा रेशन कार्डच बंद केलं जाईल। हो, खरंच असंच होणार आहे जर तुम्ही नियम पाळले नाही तर। कारण देशात जवळपास 80 कोटीपेक्षा जास्त लोक रेशनचे धान्य घेतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चालवतात। मग अशा गोरगरिबांचं रेशनच जर बंद झालं तर किती मोठा फटका बसेल। म्हणून सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि 1 जुलैपासून लागू होणारे सर्व नियम जाणून घ्या, म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील याची माहिती समजेल। पण त्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की ते लगेच तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की अनेक परिवारांना 5 किलो रेशनचे धान्य मोफत देण्याची योजना यापूर्वी सुरू करण्यात आली होती। ती पुन्हा एक्सटेंड सुद्धा करण्यात आली। पण यामध्ये असेही काही परिवार आहेत जे रेशन कार्डसाठी पात्र नाहीत तरी देखील रेशनच्या धान्याचा लाभ घेत आहेत। ते धान्य दुकानातून आणत आहेत। आता पात्र नसलेले किंवा अपात्र कोण? मित्रांनो, याआधी पिवळं, केशरी किंवा पांढरं या प्रत्येक रेशन कार्डसाठी पात्रता काय आहे हे जाणून घेणे आपल्याला आवश्यक आहे। जर तुम्हाला या पात्रतेबाबत डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। सध्या थोडक्यात सांगायचे तर एखाद्या परिवाराचे वार्षिक कौटुंबिक एकत्रित उत्पन्न हे 15,000पर्यंत असेल तर ते पात्र असतात पिवळ्या रेशन कार्डसाठी। 15,001 ते 1 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक एकत्रित उत्पन्न असलेले परिवार पात्र असतात केशरी रेशन कार्ड घेण्यासाठी। आणि ज्या परिवाराचे उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांच्या घरात कोणाकडे तरी 4 चाकी गाडी आहे किंवा कुटुंबाकडे 4 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे तर त्यांना पांढरे म्हणजे शुभ्र रेशन कार्ड दिले जाते। जर या बेसिक नियमांचे पालन न करता रेशन कार्ड घेतले जात असेल, रेशनचे धान्य घेतले जात असेल तर सावधान, यासाठी मोठी कार्यवाही आता शासनाकडून केली जाऊ शकते। त्यामुळे जर तुमच्याकडे जमीन, गाडी, एअर कंडिशन, सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, सरकारी पेन्शन यासारख्या गोष्टी असतील आणि तरीसुद्धा तुम्ही रेशनचे मोफत धान्य क्लेम करत असाल, ते घेत असाल तर जितके धान्य तुम्ही आजपर्यंत घेतले असेल ते सर्व आजच्या बाजारभावाप्रमाणे तुमच्याकडून वसूल करण्यात येईल आणि शासनाची फसवणूक केली म्हणून कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे। म्हणून शासनाने अशा कुटुंबांना आता आवाहन केले आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांचे रेशन कार्ड गिव्ह अप करावे, म्हणजेच रेशन ऑफिस किंवा तहसील कार्यालयात जाऊन ते सरेंडर करावे। नाही केले आणि सांगितलेल्या पात्रतेबाहेर तुम्ही सापडलात तर रेशन कार्ड तर बंद होईलच, पण मोठी कार्यवाही सुद्धा केली जाईल, मोठा दंड सुद्धा तुमच्याकडून वसूल केला जाईल। आता रेशन कार्ड संदर्भातलं दुसरं काम जे तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे रेशन कार्ड ई-KYC। आता ई-KYC म्हणजेच आधार सीडिंग किंवा तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करणे। ही प्रोसेस सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अनिवार्य, कंपल्सरी आहे। नाही केले तर रेशनचे धान्यच मिळणार नाही। या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आधीपासूनच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मित्रांनो, आधार आणि रेशन कार्ड सीडिंग किंवा रेशन कार्ड ई-KYC यासाठी अगोदर 15 जून 2024 ही अंतिम मुदत शासनाकडून देण्यात आली होती। ती नंतर वाढवून 30 जूनपर्यंत करण्यात आली आणि आता ताज्या बातमीनुसार ही तारीख पुन्हा वाढवून 30 सप्टेंबर 2024 इतकी करण्यात आली आहे। म्हणजेच 1 जुलैपासून हा नियम लागू झाल्यानंतर तुमच्याकडे 2 महिने असतील ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आणि आधार रेशन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी। मित्रांनो, लक्षात असू द्या की हा नियम प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला लागू असेल। अन्यथा ज्या व्यक्तीची किंवा कुटुंबातील ज्या सदस्याची ई-KYC झालेली असेल, म्हणजे आधार रेशन कार्ड सोबत लिंक झालेले असेल, फक्त त्याच्याच नावावर रेशनचे धान्य मिळू शकेल। यामुळे रेशन कार्ड संदर्भातले फ्रॉड्स, फसवणुकी बंद होतील आणि फक्त गरजू व्यक्तींनाच रेशनच्या धान्याचा लाभ दिला जाईल। मित्रांनो, रेशन कार्ड ई-KYC साठी आवश्यक आहे ते फक्त तुमचं आधार कार्ड आणि तुम्ही स्वतः तिथे हजर असणे। ई-KYC तुम्हाला रेशन कार्ड दुकानात जाऊन करता येते, तसेच ती CSC सेंटरमध्ये सुद्धा करता येणार आहे। यामुळे काय होईल तर आधारमुळे कुटुंबातले सदस्य कळतील, सर्वांचे वार्षिक उत्पन्न समजेल, म्हणजेच रेशन कार्डची पात्रता कळेल आणि योग्य त्या योजना
रेशनचे धान्य फक्त गरजू आणि पात्र नागरिकांनाच दिले जातील आणि जे कुटुंब किंवा नागरिक पात्र नाहीत त्यांना रेशन कार्डमधून काढले जाईल, त्यांचे रेशन कार्ड बंद केले जाईल आणि फसवणुकीने जे धान्य वाटप होत आहे ते पूर्णपणे बंद होईल. पुन्हा सांगतो, तारीख 30 जूनपासून वाढवून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आल्यामुळे तुम्हाला पुष्कळसा असा वेळ मिळणार असून लवकरात लवकर तुमची KYC पूर्ण करून घ्या. तर मित्रांनो, या कडक नियमांचे अवश्य पालन करा आणि शासनाकडून कार्यवाही होऊ नये म्हणून योग्य ते पाऊल लगेच उचला. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.